श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. पूर्वील प्रसंगी हनुमंते रणे मारिले अकंपना हाते ऐकून लंका नाते प्रधान वेत उद्वेगी रामचंद्र भगवान की जय. तर असणारा त्या ठिकाणी कालच्या अध्यायाच्या ठिकाणी अकंपनाचा असणारा वध त्या हनुमानजीनं केलेला आहे. ही वार्ताच्या वेळेस राजा रावणाला कळालेली आहे. राजा रावणाला अतिशय दुःख असणार होऊ लागलेलं आहे. एक हनुमंत रणांगणे अकंपन पाडोनी आरणे मारिला राक्षसांच्या श्रेणी त्या पुढे कोणी उरेना. आता हनुमानजीने असणारा त्या ठिकाणी अकंपनाला मारून जेवढे काही राक्षस सेना होती त्या सर्व सेनेचा घात केलेला आहे. मारुती रायाच्या समोर असणारा एकही आपला पराक्रमी जो काही राक्षस आहे कोणीच असणारा टिकू शकला नाही असा असणारा त्या ठिकाणी विचार राजा रावण करत आहे. अकंपनाचा भरवसा होता मारील सौमित्रा रघुनाथा अंगदाची हनुमंता मारील समस्ता वानरा. मला लय मनातून वाटत होतं की हा कंपन तरी काहीतरी कीर्ती असणारी जाऊन करेल, परंतु हा सुद्धा तिथं जाऊन असणारा मरण पावलेला आहे. यानं सुद्धा काही असणारा त्या ठिकाणी नाव गाजवलं नाही असा विचार राजा रावण करत आहे. तव झाला विपरीतार्थ अकंपना मारे हनुमंत दुखे तळमळे लंकानाथ आला अकांत राक्षसा. आता राजा रावणाला सुद्धा कळायला लागलेलं आहे की आपले दिवस भरलेले आहेत. आता आपले दिवस भरलेले असल्या कारणानं निश्चितच राक्षस कुळाचा घात झाल्याशिवाय राहणार नाही हे राजा रावणाला कळालेलं आहे. अकंपना ऐसा देखा अनेक न मिळे युद्ध सखा परमधा कदशमुखा सन्नद्ध लंका तो करवी. आता अकंपनाचा वध झालेला कळाल्याबरोबर राजा रावणाला असणारा प्रभू रामचंद्राची भीती वाटू लागलेली आहे. म्हणून असणारे सर्व जी काही लंका आहे तिची जी काही सिक्युरिटी असा आहे ती असणारे राजा रावणानं वाढवलेली आहे. लंका दुर्ग संरक्षण गुलमो गुलमी हिंडे रावण दृढ कपाटे बंधन करावे आपण साक्ष. राजा रावणानं लंकेची असणारी जी सिक्युरिटी होती ती दुपटीनं केलेली आहे. प्रत्येक जागेवर जाऊन असणारा पाहू लागलेला आहे की सर्व ठिकाणी असणारा सेना फौजफाटा सर्व काही साहित्य त्या ठिकाणी आहे की नाही याचं निरीक्षण स्वतः राजा रावण करू लागलेला आहे. दुर्ग परिघी सखोल आगडे यंत्र मारे मार कदगड रावणे दुर्ग केले गुड आते अवघड पारखिया. आता राजा रावणानं लंकेचं जे संरक्षण आहे ते अशा प्रकारचं केलेलं आहे की लंकेच्या चौबाजूला जी असणारी मोठी खदान होती त्या खदानीवर असणाऱ्या त्या ठिकाणी मोठमोठे तोफगोळे ठेवलेले आहेत. कुणी जरी आलं तरी लंकेमध्ये त्याला प्रवेश करता येऊ नये अशा प्रकारचं संरक्षण राजा रावणानं लंकेला केलेलं आहे. आगड गुलमी यंत्र संभार दुर्घट दुर्ग कायस्य थोर शिखरे उडवणे आले वानर निशाचर निर्दळीती. आता एवढा उंचावर भिंती बांधून घेतलेल्या आहेत परंतु वानरांना या भिंतीचं घेणं देणंच नाही. गगनामध्ये उड्डाण करतात आणि एका क्षणात असणारा प्रवेश करतात. मग निश्चितच असणारा राक्षसांचा अंत करायला या दुर्गाच्या वर सुद्धा उड्डाण करून असणारा वानरे येतील असं राजा रावणाला वाटत आहे. वानरे रोधिले लंका भुवन दाखिन लालशानन प्रहस्त पाचारो प्रधान युद्ध विधान आलोची. राजा रावणाच्या लंकेला ज्या वेळेस वानरांनी चौबाजूनी वेढा दिलेला आहे राजा रावणाला काय करावं आणि काय नाही कळेना असं झालेलं आहे. त्यावेळेस आपला जो गृहस्थ प्रधान आहे त्याला असणारा राजा रावणानं बोलवून घेतलेला आहे. ध्वज पताका विध्वंसून करीत राक्षसा कंदन वानरे व्यापीले लंका भुवनये अतिदारोण युधार्थी. अशा प्रकारे असणारा राजा रावण प्रहस्ताला बोलून सांगतो की नाही तेवढ्यात सर्व वानर सेना असणारी हातामध्ये झेंडे घेऊन सर्व लंकेमध्ये जिकडं पाहावं तिकडं वानर सेना दिसू लागलेली आहे. रणे पडल्या कंपन वानरांची करावं रणा हे मुख्यत्वे 5 जण युद्ध विधान रणवेत्ते. आता असणाऱ्या त्या ठिकाणी वानरांसोबत युद्ध करण्यासाठी राजा रावणानं 5 असणारे निधडे योद्धे कोणते नेमलेले आहेत ते ऐका. रावणाने कुंभकर्ण प्रहस्त सेनाने प्रधान इंद्रजिताचे अंगवन 5वा जान निकुंभ. आता असणारे त्या ठिकाणी कोण 5 जण निधडे वीर आहेत प्रभू रामचंद्रासोबत युद्ध करायला. राजा रावण आहे, कुंभकर्ण आहे, इंद्रजित आहे, प्रहस्त आहे
आणि निकुंभ नावाचा एक आहे. अशा प्रकारचे 5-6 निधडे वीरच असणारे लंकेमध्ये उरलेले आहेत आणि ते आता काय करतात. जैसाच मी राजा रावण तैसाच तू प्रहस्त प्रधान दुहींची समान अंगवन विचक्षण रणवेत्ते. आता प्रहस्ताला राजा रावण सांगू लागलेला आहे की हे प्रहस्ता, जशा प्रकारची ताकद जशा प्रकारचं बळ माझ्याकडे आहे तेवढी शक्ती असणारे तुझ्याकडे सुद्धा आहे. आपण दोघं सुद्धा असणारे तेवढेच बळवान आहोत. असं असणारे स्तुती राजा रावण त्या प्रहस्ताची करत आहे. पदाती सेनानी महावीर पालाणुनी अश्व कुंजर संजोगोनी रवर युधा सत्वर निघावे. तू काय कर प्रहस्ता, लवकरात लवकर तुझा रथ सज्ज कर, सर्व सेना फौज फाटा जे काही तुला लागतंय ते गोळा कर आणि लवकरात लवकर प्रभू रामचंद्रासोबत युद्ध करायला तू निघ. अशा प्रकारचा आदेश राजा रावणाने दिलेला आहे. राम लक्ष्मण पाडो निरणे वानर उरो निधी पुणे वैरे निर्दळो निरणे मज लागोने सुख द्यावे. हे प्रहस्ता, तू मला सुखी करण्याचं काम कर. माझ्यामध्ये तर काही असणार प्रभू रामचंद्रासोबत लढायची ताकद नाही. तू असणार त्या ठिकाणी जा आणि त्या प्रभू रामचंद्राचा लक्ष्मणाचा वध कर आणि मला सुख देण्याचं कार्य कर बाबा, एवढं अशी विनंती राजा रावण करत आहे. तू हा जाऊन संग्रामात तुका करावा पुरुषार्थ कंठमाळा दे लंकानाथ साधी विजयार्थ प्रहस्ता. राजा रावणानं गळ्यातील असणाऱ्या सोन्याच्या माळाच काढून त्या प्रहस्ताच्या गळ्यामध्ये घातलेल्या आहेत आणि जा बाबा माझं एवढं कार्य पूर्ण कर आणि मला समाधानी कर, असं राजा रावण बोलत आहे. इंद्रजिताचे काळे वदने वृथा गेले शरबंधन तैसे न करावे आपण राम लक्ष्मण मारावे. माझ्या इंद्रजिताचं काळं तोंड असणार त्या ठिकाणी करून वापस आलाय. त्या प्रभू रामचंद्रांना असणार त्या ठिकाणी बाणाच्या सहाय्यानं बांध म्हणत होता, परंतु काहीच असणार त्याच्यानं झालं नाही. काळा तोंडाला तर काही झालं नाही, पण तू तरी काहीतरी कर प्रहस्ता, असं राजा रावण बोलत आहे. प्रहस्त म्हणे लंकापती विभीषणे केली विनंती श्रीरामा पिल्या सीता सती सुख प्राप्ते सर्वांचे. आता त्या ठिकाणी प्रहस्त सांगू लागलेला आहे की हे रावणा, तू मला सांगू लागलेला आहेस एवढं मोठं युद्ध कर, असं कर तसं कर, परंतु एवढा सगळा फाटाटोप करायची गरजच नाही ना. जर प्रभू रामचंद्रांना त्यांची सीता असणारी आपण अर्पण केली तर एवढ्या सगळ्या भानगडी एवढं सगळं युद्ध होणारच नाही. अशा प्रकारचं प्रहस्त राजा रावणाला समजावून सांगत आहे. त्याचे नायक वचन युद्ध मांडिले निर्वाण सत्य बोलिला विभीषण ते रण ओढवले. अशा प्रकारे विभीषणानं सांगितलंच होतं. जे विभीषण बोललेला आहे तेच असणार या ठिकाणी प्रत्यक्षात खऱ्यात उतरू लागलेला आहे. विभीषणानं सांगितलं होतं की प्रभू रामचंद्राची सीता त्यांना अर्पण करून तू त्यांना शरण जा तर तुझा जीव वाचेल, परंतु तुम्हाला त्या विभीषणाचं बोलणं पटलं नाही. तेच आज खरं होतंय की काय असं मला वाटतं, असा असणारा प्रहस्त बोलू लागलेला आहे. समग्र लढे पाडून तुहा केले प्रतिपालन तुझे कार्य विचिता प्राण रणांगण पाहे माझे. आता असणारा असो, मला माहिती आहे की तू असणारा त्या ठिकाणी दुष्कृत्य केलेलं आहेस. तू हे कार्य करायला नव्हतं पाहिजे, परंतु तू असणारा मला लहानपणापासून लहानाचं मोठं केलेलं आहेस. माझा सांभाळ असणारा राजा रावणा तू केलेला आहेस, म्हणून तुझ्यासाठी जीव द्यायला माझा जीव असणारा एवढा काही मोठा नाही. बघ आता मी कशा प्रकारचं युद्ध करतो, असं प्रहस्त राजा रावणाला बोलत आहे. सम्मुख ऐकता रावण प्रहस्त बोले अंगवण प्रथम विंदिताचे बाण राम लक्ष्मण मारिन. मोठ्या मोठ्या गप्पा प्रहस्त मारू लागलेला आहे. मी गेल्याबरोबरच प्रभू रामचंद्रांना मारेन, लक्ष्मणाला मारेन, रामाला मारेन, अशा प्रकारच्या बडाया मारू लागलेला आहे. अंगद सुग्रीव हनुमंत मारिन नळ नीळ जांबुवंत वानर मारेन समस्त रणात निसू निसू. मोठ्या मोठ्या गप्पा जे मारतात त्याच्याने काहीच करणं होत नाही, अशी अवस्था त्या ठिकाणी प्रहस्ताची झालेली आहे. वाविना शुद्धाचे पुर वृक जंबुक शेन घार मांस भक्षिते वनचर
ऐसा रणमार करीन असं मारीन म्हणायला लागलाय की सर्व जे काही गिधड आहेत ते सुद्धा मांस खाऊन खाऊन समाधानी होतील अशा प्रकारच्या गप्पा प्रहस्त मारू लागलेला आहे. सांडवणे जीविताची आस रणांगणी घातले कास तेजून स्त्रीपुत्र विलास स्वामी कार्यास साधीन मी माझे लेकर सोडले, बाळ सोडले, राज्य सोडलं, सर्व काही सोडून राजा रावणा तुमच्या कार्यासाठी मी माझा जीव देईन असं प्रहस्त बोलत आहे. सुमूर्ते करिता प्रयाण गुरुत लुप्तादि अवदान प्रथम पूजिला होता शन पूजेले ब्राह्मण विधियुक्त. आता असणारा ब्राह्मणांची पूजा असणारी लंकेमध्ये त्यांनी केलेली आहे. त्याचा असणारा दया दुधाना अभिषेक असणारा त्या प्रहस्ताचा केलेला आहे आणि युद्धाला पाठवण्याची तयारी करू लागलेली मुख्य आहे. ब्राह्मणांचे पूजन अन्नधन आणि सन्मान प्रस घाले लोटांगण आशीर्वचन रण आणि विजयी. ब्राह्मणाला बोलवलेलं आहे, सर्वांना जेवू घातलं, सर्वांना जेवू घालून त्यांचं दर्शन असणारं प्रहस्ताने घेतलेलं आहे आणि मला आशीर्वाद द्या अशा प्रकारचं प्रहस्त बोलत आहे. मुकुट कुंडले रण कंकण कवच शोभे रत्न भूषण सजोनिया धनुष्यवान करी प्रयाण प्रहस्त. आता डोक्यावर असणारा रत्नचढीत मुकुट घातलेला आहे, अंगामध्ये चिलखत घातलेला आहे, हातामध्ये तलवार घेतलेली आहे, सर्व शस्त्रास्त्र घेऊन सज्ज होऊन प्रहस्त युद्धाला निघालेला आहे. बाहू अंगदे पदक गळा हिरे रत्नकंठी मुक्तामळा अंगी बाणून रण सोहळा रावणाजवळ पुसत. अंगामध्ये सोन्याचे हार घातलेले आहेत, रत्नजडीत अशा प्रकारचे अलंकार घालून राजा रावणाला काय विचारू लागलेला आहे. जो जो गेला संग्रामासी परतून ये राया पासी ह्याची भेटे तुम्हा माझे लागे पायासे प्रहस्त प्रहस्त. राजा रावणाचं दर्शन घेऊन सांगू लागलेला आहे, हे रावणा आतापर्यंत जे जे गेलं ना बाबा त्यातलं कुणीच वापस आलेलं नाही, मग आपली सुद्धा ही शेवटचीच भेट आहे म्हणून असणारा राजा रावणाचं दर्शन घेऊ लागलेला आहे. ऐकोने प्रहस्त वचन रावणाचे आले रुदन धावणे दिले आलिंगन दोघे जण गहिवरती. आता राजा रावणानं बोलणं प्रहस्ताचं ऐकलं की माझ्याच्यानं आता दुसरी भेट होती की नाही. मग राजा रावणाच्या सुद्धा डोळ्याला पाणी आलेलं आहे आणि धावत पळत जाऊन त्या ज्या असणारा प्रहस्त प्रधान आहे त्याला आपल्या हृदयाला धरून दोघं सुद्धा रडू लागलेले आहेत. बोलते सभेचे सज्ञान दोघांचे अशुभ चिन्ह युद्ध प्रयाण रुदन अपशकोन मुख्यत्वे. आता सर्व प्रहस्त असणारा रडू लागलेला आहे, राजा रावण रडू लागलेला आहे, सभेमधील सर्व लोक म्हणू लागलेले आहेत निश्चितच अपयशी असणारा त्या ठिकाणी प्रहस्त होणार आहे, दुश्चिन्ह या ठिकाणी दिसू लागलेले आहे. जैसाची सोय रावण तैसाचे प्रहस्त प्रधान ध्वज पताका शोभायमान सेनास जोना निधी. अशा प्रकारे राजा रावणाचा थाटमाट आहे तसाच थाटमाट असणारा त्या ठिकाणी प्रहस्ताचा केलेला आहे. ज्वाळ माळा रत्नांकित रथ अतिशय शोभिवंत वरे ध्वज लख लखित घोष लोंबत मुक्ता अतिशय माळा. शोभायमान अशा प्रकारचा त्या प्रहस्ताचा रथ दिसू लागलेला आहे. नमस्कारोनी रावण प्रहस्ते करिता रथारोहण सजुनिया धनुष्यबाण भेरे निशान आता त्राटिले. राजा रावणाचं दर्शन घेतलेलं आहे, रथामध्ये जाऊन असणारा प्रहस्त उभा राहिलेला आहे, धनुष्याला बाण लावलेला आहे आणि ढोल ताशे बाजू लागलेले आहेत. वाजहंत्र्याचा निजगजर निधडे वीर निशाचर उघडून लंका द्वार राक्षस वार चालिले. आता लंकेचं द्वार असणारा उघडलेलं आहे, सर्व राक्षस सैन्य फौजपाटा घेऊन असणारा प्रहस्त युद्धाला निघालेला आहे. प्रहस्त रथा समोरे राक्षस गर्जती घर घर सिंहनाद करते घोर भार दुर्धर चालिले. मोठ्याने राक्षस सेना गरजू लागलेली आहे, ओरडू लागलेले आहे, आवाज काढू लागलेले आहे. ज्याची समय निरभ्री प्रस्थाच्या रथावरे रुधिर वृष्टी रक्तधारे उल्काचो फेरी स्वय पडती. आता असणारा ज्या वेळेस प्रहस्त युद्धाला निघू लागलेला आहे, जे जे दुश्चिन्ह आहेत ते सर्व काही त्या प्रहस्ताला दिसू लागलेले आहेत. अश्वमुख रथींचे घोडे रथ दक्षिण वारू अडखळून पडे सारथी उठविता निवाडे चाबूक पडे रथचक्री. अश्वमुख रथींचे घोडे दक्षिण वारू अडखळून पडे सारथी उडविता निवाडे चाबूक पडे रथचक्री. आता असणार त्या ठिकाणी दुश्चिन्ह सर्व काही असणारे त्या ठिकाणी प्रहस्ताच्या सर्व सेनेला दिसू लागलेले आहेत. जिने करावे अश्वशासन तो प्रतोद झाला भग्न
सारथ्याचे सचिंत म्हणा अपशकुन धुरेसी. सारथ्याचा जो काही चाबूक होता तो असणारा त्या ठिकाणी गाडीच्या चाकामध्ये अडकलेला आहे आणि अडकल्याबरोबर सारथ्याला कळून चुकलेला आहे की निश्चितच असणार आपल्याला यश या ठिकाणी येणार नाही. वारू सजोनिया वारे कोडे रथ सजुने चालता पुढे एक वेळ चारी घोडे अडखळता पुढे सारथी. आता असणारा जे काही रथ प्रवासाचा होता त्याचे चारही घोड्यांचे पाय असणारे पायामध्ये अडखळू लागलेले आहेत आणि रथ त्या ठिकाणी चालण्यापासून बंद होऊ लागलेला आहे. एवं सैन्याच्या संभारी पडले घोडे सांडोनी दुरी रथ सज्जला वारू अंतरे सारथे वरे बैसला. आता असणारा त्या ठिकाणी घोडे मनानेच उलटून पडू लागलेले आहेत. त्याच काळे ध्वजी देख गिध बैसे दक्षिणाभिमुख भालू भूमकत्ती अग्निमुख परम दुःख आता प्रहसा. त्या ठिकाणी असणारे गिधड फिरू लागलेले आहेत, भालू मोठमोठ्याने आवाज करू लागलेले आहेत. जे जे अशुभ चिन्ह असणारे त्या ठिकाणी असतात, कोणत्याही कार्याला जाताना असणारे जे काही चिन्ह असतात ते सर्व अशुभ चिन्ह असणारे त्या ठिकाणी दिसू लागलेले आहेत. प्रहस्त जव पाये पुढे तव आशिर छाया भूमी पडे मरण आले मजरूकडे जीवे धडफोड कळ सरले. आता प्रहस्ताला कळून चुकलेला आहे की आपलं मरण जवळ आलेलं आहे, निश्चितच रणांगणामध्ये आपला जीव गेल्याशिवाय राहणार नाही याची प्रचिती आधीच असणारी प्रहस्ताला येऊ लागलेली आहे. मागे सरताचे आपण अपमाने दंडील रावण श्रीरामा पुढे देता प्राणे ब्रह्म परिपूर्ण मी होईना. आता जर मी या ठिकाणावर माग सरलो तर गेल्या बरोबर लंकेमध्ये राजा रावण माझा घात केल्याशिवाय राहणार नाही आणि जर पुढे गेलो तर प्रभू रामचंद्र माझा घात केल्याशिवाय राहणार नाही. आता मरण तर अटळ आहे पण कुणाच्या हाताने मरायचं याचा विचार असणारा तो करू लागलेला आहे. ऐसिया करुणी निश्चयासे अवश्य जावे युद्धाचे परम उल्हास प्रहसासे निज सैन्याचे अवलोके. अशा प्रकारचा विचार करून असणारा काहीही झालं तरी युद्धाला जायचं असा पक्का विचार प्रहस्ताने केलेला आहे. दारुण देखून अपशकुन सैन्य सेनाने उद्विग्न अवघे झाले मनोरथ भग्न तव कळले चिन्ह प्रहसा. आता सर्व काही जे काही दुश्चिन्ह पाहून असणारं त्या ठिकाणी सर्व जी काही सेना होती तिचं सुद्धा मनोबल असणारं त्या ठिकाणी खचून गेलेलं आहे. आपले दावणे अंगवन सैन्याचे उल्हास द्यावा पूर्ण ऐसे साधूने बिंदान केले गर्जन प्रहस्ते. आता प्रहस्ताला सुद्धा कळून चुकलं की सर्व काही दुश्चिन्ह पाहून आपली जी काही सेना आहे तिचं खच्चीकरण झालेलं आहे, तिचं मनोबल कमी झालेलं आहे, म्हणून काहीतरी शौर्य करून असणारा आपण त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करावा असा विचार त्या ठिकाणी करू लागलेला आहे. म्या साधिले रणांगण आजे काळाते निर्दळीन अंत काळाते आकळीन आग्नेते जाळीन प्रतापे. मोठ्या मोठ्या गप्पा असणाऱ्या प्रहस्त त्या ठिकाणी मारू लागलेला आहे. मी काळाला सुद्धा असणारा त्या ठिकाणी गिळणारा अशा प्रकारचा आहे. सर्वांचा घात असणारा या ठिकाणी मी करेन, काळ सुद्धा माझ्या समोर उभा राहू शकत नाही अशा मोठ्या मोठ्या गप्पा असणाऱ्या प्रहस्त मारू लागलेला आहे. राम लक्ष्मण मानवी दोन्ही वानराते कोण गणे मृत्यू मारुणी यारणे वाधावणे विजयाची. मृत्यूला सुद्धा मारण्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे अशा प्रकारच्या मोठ्या गप्पा असणाऱ्या प्रहस्त मारत आहे. ऐकून प्रहस्ताचे वचन विरी केले सिंह गर्जन उल्हासले त्याचे सैन्य रणकंदन करावया. आता त्या ठिकाणी जो प्रहस्त आहे तो मोठ्या गप्पा मारू लागला की सर्व राक्षस सैन्य असणारा त्या ठिकाणी उसळ्या मारू लागलेला आहे. प्रहस्त देखून सैन्य वानरांचे उल्हास पूर्ण राक्षसांचे करावया कंदन वीर गर्जन चालिले. आता त्या ठिकाणी असणारं प्रहस्त समाधानी झालेला आहे, खुश आहे. हे पाहिल्याच्या नंतर सर्व राक्षसांना सुद्धा स्फुरण आलेला आहे. राक्षसांचे गिरा गजरे सिंहनाद करीते थोर थोर वानर करीते भूकार राम नामी वीर गर्जती. आता इकडून राक्षस असणारे मोठ्याने भूमुकार करू लागलेले आहेत, तिकडून वानर सुद्धा प्रभू रामचंद्राच्या नावाचा गजर करून असणारा त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी सज्ज झालेले आहे. वानर आणि निशाचर युद्धा मिसळले दुर्धर घाय हानीती निष्ठुर
येर येरा नुकोनी आता वानर आणि राक्षस या दोघांमध्ये युद्ध चालू झालेलं आहे. एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत. लातानं मारतात, भुक्यानं मारतात, अशा प्रकारचे युद्ध चालू झालेलं आहे. धीर वीर राये जाये मागे न ठेवी ते पाये माता वाजते गाय रुधिर बाह्य भडभडा. आता असणाऱ्या ज्या वेळेस युद्ध चालू झालेलं आहे, भडभडा असणारे त्या ठिकाणी रक्ताचे पूर वाहू लागलेले आहे. राक्षस कोचे ते शिवळागरे वानर टाके ते शिळा शिखरे राक्षस आणि ते तुमरे कपी वृक्षाग्र ढिलावी ती. आता त्या ठिकाणी राक्षस आहेत ते भाल्यानं कोयत्यानं कुऱ्हाडीनं मारू लागलेले आहेत आणि जे काही वानर आहेत ते मोठ्या दगडानं पर्वतानं झाडानं असणारं मारू लागलेले आहेत. विरी विंदिता दृढ बाण वानर वर्षते पाषाण शक्ती हाणे तिरक्षगण पर्वते प्राण वानर घेती. आता मोठ्या मोठ्या पर्वतांचा घात असणारा राक्षसांवर करून त्यांचा जीव असणारे वानर सेना घेऊ लागलेले आहे. गाये वानर पडता धरणे रामनामाच्या स्मरणे व्यथा जाऊन तत्क्षणे भिळती रणे रण मारे. रणांगणामध्ये असणारा अतिशय दयनीय अवस्था ज्या वेळेस वानरांची होऊ लागली त्यावेळेस प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं की पुन्हा असणारी शक्ती येऊ लागलेली आहे आणि युद्धामध्ये वानर मिसळू लागलेले आहेत. वानर वीरा प्रताप श्रेष्ठ शिळा शिखरे कडकडा हाट रणे राक्षसा करुणी पीठ पाडिले स्पष्ट क्षिते तळे. आता असणारे वानरांनी अतिशय प्रताप त्या रणांगणामध्ये केलेला आहे. सर्व राक्षसांना सळो की पळो अशी अवस्था करून सोडलेली आहे. कपे मर्दिता निशाचरे रणे उठिला हाकार प्रस प्रधान चौघे वीर वानरा मार करू आले. आता ज्या वेळेस असणारं त्या ठिकाणी वानरांचं सैन्य बळवंत असणारं त्या प्रवस्थाला दिसू लागलेला आहे. तो स्वतः असणारा 4 वीरांना घेऊन त्यांच्यासोबत युद्ध करण्यासाठी आलेला आहे. प्रहस्त प्रधान चौघे वीर रणप्रवीण महाझुंजार मारावया वानर भार अति दुर्धर चालिले. आता प्रहस्ताचे जे 4 वीर होते ते असणारे वानरांसोबत युद्ध करायला समोर आलेले आहेत. करंधम आणि महानाद कुंभहानु आणि समुन्नध चौघे वीरण उन्नत करावया युद्ध पेटले. आता त्या ठिकाणी असणारा जो काही करंधम, जो महानाद, कुंभहानो अशा प्रकारचे जे 4 वीर असणारे त्या प्रवस्थाचे आहेत ते वानरांसोबत युद्ध करायला पुढे आलेले आहेत. वर्षोनिया बाण जाळा वृक्ष पर्वत दोन्ही शिळा रणे मर्दिते वानर दळा वक्षस्थळा बिंदुनी. आणि या 4 वेळांनी अशा प्रकारची ख्याती त्या ठिकाणी केलेली आहे. वानरांनी जे पर्वत फेकले, वानरांनी जे झाडं फेकले त्या सर्वांचं निवारण करून असणारं त्या ठिकाणी वानरांना मारण्याचं कार्य हे 4 जे काही असणारे योद्धे आहेत ते करू लागलेले आहेत. चौघे जण चौकडोनी वानर शरजाळे वेडोनी मारू आदरेले रणे दुर्धर बाणी भेदोनी. या 4 जणांनी 4ही बाजूनी वानरांना वेढा दिलेला आहे आणि त्यांच्यासोबत युद्ध करू लागलेले आहे. वानर उडता काशे बाण भेदोनी सभेचे सभेचे पाडे ते भूमीचे कासाविसी कपिसेना. यावेळेस वानर गगनामध्ये उडू लागलेले आहेत. खालून शेपटावर बाण मारायचं आणि त्या वानराला खाली पाडायचं अशा प्रकारचं कृत्य हे 4 प्रधान करू लागलेले आहेत. वानरे करिता उड्डाण वरे शिरे विंदे ते बाण हनिता पर्वत पाषाण करचे दोन पाडिते. आता हे वानर ज्या वेळेस गगनामध्ये उडू लागलेले आहेत कुणाच्या छातीमध्ये, पाठीवर, डोक्यात, हातात जिकडं पाहावं तिकडं बाणाचा वर्षाव करू लागलेले आहेत आणि सर्व वानरांचे जे काही पर्वत आहेत त्याचा सुद्धा घात करू लागलेले आहेत. ऐसे प्रधान चौघे जण करिता वानरा कंदन कपे धाविनले चौघे जण प्रधान प्राण घ्यावया. आता 4 महान शूरवीर अशा प्रकारचे वानर या 4घांसोबत युद्ध करायला धावलेले आहेत. द्विवेद दुर्मुख क्रोधान्वित तारा आणि जाबवंत करावया प्रधानांचा घात योदात कोण मिसळले. कोण आलं? द्विद आला, मैद आला, तारा नावाचा, जामवंत नावाचा अशा प्रकारचे 4 असणारे महान योद्धे वानर सेनेमधले त्या 4 प्रधानांसोबत युद्ध करायला उतरलेले आहेत. द्विविध येवोनी गर्जुन करंध माते पाचारून उच्चे छेदुने धनुष्यवान गिरे शृंगे पूर्ण ठोकिला. आता असणारा जो काही द्विध आहे त्यानं असणारी मोठी गर्जना करून असणारा त्या ठिकाणी करंधम नावाचा जो राक्षस आहे त्याला पुढं बोलवून घेतलेला आहे आणि एका घावात असताना त्याला पाडलेला आहे. गिरे शिखरे हाणे तापूर्ण रणे अशुद्ध वमुन करंधमे साडीला प्राण अर्ध क्षण न लागता. वेदानं असणारा त्या ठिकाणी त्या करंधम राक्षसाचा घात केलेला आहे आणि जागेवर त्याचा प्राण गेलेला आहे. दुर्मुखासी आला क्रोध पाचारोने समुन्नत
दोघे केले मल्लयुद्ध विविध बंधरण मारे. आता दुर्मुखाने असणारा त्या ठिकाणी समुन्नत नावाच्या राक्षसाला पुढे बोलवलेलं आहे आणि त्याच्यासोबत कुस्ती चालू केलेली आहे. आणि प्रस्ता सम्मुख उपडून आता तमाल रुख समुन्नत हानिता देख न घेता उदक निमाला. आता जो काही समुन्नत नावाचा राक्षस आहे तो प्रहस्ताच्या एका ठोक्यामध्येच मरून गेलेला आहे. रणे कवळला जाबवंत महानादाते पाचारित शीघ्र करुणे शिळाघात युधात पाडला. आता जामवंताला सुद्धा राग आलेला आहे. त्यांनी महानादा नावाच्या राक्षसाला त्या ठिकाणी युद्धासाठी बोलवलेला आहे. कुंभ हानुनी शाचर त्या चित्त गटला तार बिर करिता चिपट घात मार पायी वानर धरियला. आता असणारा जो काही कुंभहानो नावाचा राक्षस आहे त्याला असणारा तार नावाच्या वानरानं बोलवलेला आहे आणि हाताने चापटी असणाऱ्या त्याला मारू लागलेले आहेत. रागे उपटी तात्यासी पुच्छ निमटिले घाटीसी कुंभानो पाहे कासा विषे बळकपीसी चालेला. आता असणारा त्या ठिकाणी आपल्या पायाखाली तार वानरानं त्या कुंभहानूला धरलेला आहे. कितीही प्रयत्न करू लागलेला आहे परंतु आपली ताकद काही चले नाही त्याला कळून चुकलेला आहे. कुंभानु मूर्छापन्न तार गेला पैनी सटून सवेची शाल वृक्ष हाणून घेतला प्राण कुंभहानुचा. आणि त्या कुंभहानूचा तावडीतून असणारा त्या ठिकाणी तारवानर सुटलेला आहे. एक मोठं झाड आणलेलं आहे. एका घावात असणारा त्या कुंभहानू राक्षस मारून टाकलेला आहे. चारे प्रधान युद्धे पूर्ण रणमारे विचक्षण त्यांचा वानरी घेतला प्राण शंख स्फुरण राक्षसा. आता चारही जे काही राक्षस होते पुढे युद्धाला आलेले त्या चौकांनाही असणारे 4 वानरांनी मारलेला आहे. राक्षस मोठे मोठ्याने बोंबलू लागलेले आहे. चहू प्रधाना झाला घात बोंब उठली राक्षसांत येर येरा पुढे पळते अत्याकांत राक्षसा. आता आकांत असणारा राक्षसांवर पडलेला आहे. अतिशय दुःख असणाऱ्या राक्षसांना वाटू लागलेला आहे. चौघे मारून प्रधान राक्षसांची केले कन्नल प्रहस्त चालीला आपण दुर्धर बाण सजुनी. आता 4ही प्रधानांचा वध रणांगणामध्ये झालेला आहे. ऐकल्याबरोबर प्रहस्त युद्धासाठी समोर आलेला आहे. निर्धाळा वया वानर भारा दात खातसे करकरा ज्वाळा निघती नेत्र द्वारा रहंवरा पेळिले. प्रहस्ताच्या डोळ्यातून असणाऱ्या लाल बुंद अशा प्रकारच्या धारा निघू लागलेल्या आहेत आणि युद्धासाठी पुढे आलेला आहे. करिता वानर सेना पिठ रथ लोटिले घडघडाट बाण बिंदुने तिकट वीर विकट खोचिले. आता जे काही वानर सेना आहे त्याच्यावर मोठमोठे घाव असणारे त्या ठिकाणी बाणाचा वर्षाव त्या ठिकाणी प्रहस्त करू लागलेला आहे. वानरांचे निज घात पर्वत शिळा घात बाणाग्र छेदोनी समस्त रणे क्वचित वानरा. वानरांचे जेवढे काही मोठमोठे पर्वत येताना पाहिले त्या सर्वांचा असणारं त्या ठिकाणी छेदन त्या प्रहस्तानं केलेलं आहे. मधु माधव मासात पळस फुलती रक्त तैसे वानर रुधिरोक्षिते प्रवाहे रक्त रणरंगे. अशा प्रकारे पळसाचं झाड फुलल्याच्या नंतर लाल बुंद दिसावा तशा प्रकारची असणारी रणांगणाची अवस्था झालेली आहे. प्रहस्त धनुर्वाडा दुर्धर रणयुद्धा अति चतुर बाणे विंधीत वानर प्रवाहे पुर अशुद्धाचा. प्रहस्त असणारा त्या ठिकाणी बाण चालवण्यामध्ये पारंगत अशा प्रकारचा असल्या कारणानं एवढे बाण त्यांना सोडलेले आहेत की रक्ताचे पूर वाहू लागलेले आहेत. वानराणी निशाचर रणी भिडले गोरांदर वाहते अशुद्धाचे पुरे नती दुस्तर उलथली. अशा प्रकारचं युद्ध वानरांचं राक्षसांचं चालू आहे की रक्ताची नदीच तयार झालेली आहे. प्रहस्ते करितारण ख्याते अशुद्धे पूर्ण झाले क्षिते चारे बोटे नदी सेरेते पुरवाहते रुधिराचे. प्रहस्ताने युद्ध केल्याबरोबर धरणीवर 4 इंच 4 बोटा एवढी सुद्धा जागा असणारी रीती राहिलेली नाही. सगळे लाल बुंद दिसू लागलेले आहे. गिर कंकपक घार वृक जंबुकर सुकर मांस भक्षे ते अपारे प्राशिती रुधिर यथेष्ट. जे काही असणारे घुबड आहेत जे काही कालिका देवता आहेत हे सर्व काही त्या ठिकाणी रक्त पिण्यासाठी आलेले आहेत. रण नदी समसागर प्रवाहे प्राप्त यमद्वार रण्यासता श्रीरामचंद्र प्रवाहे पूर परब्रह्मी. आता असणारं जे काही रक्त निघू लागलेलं आहे ते जे काही त्या रणांगणामध्ये होऊ लागलेलं आहे ते ब्रह्मार्पण होऊ लागलेलं आहे. धन्य राक्षसांची ख्याती रणी पडता ब्रह्मप्राप्ती
बाप कृपाळू रघुपते सायुज मुक्ती शत्रुषी प्रभू रामचंद्र हे कृपाळू अशा प्रकारचे आहेत. जो चांगल्या कार्यासाठी मरू लागलेला आहे तो सुद्धा ब्रह्मार्पण, आणि जो वाईट कार्यासाठी मरू लागलेला आहे तो सुद्धा ब्रह्मार्पण. अशा प्रकारची ख्याती प्रभू रामचंद्र तिथं असल्यामुळे होऊ लागलेली आहे. ऐसा रण नदी विनोद रण प्रवाहे सुख स्वाद हंस सारस करे शब्द अति अगाध अक्षोभ्य. आता असणारा त्या ठिकाणी अशा प्रकारच्या रणांगणामध्ये रक्ताचे पूर वाहू लागलेले आहेत आणि ते ब्रह्मार्पण होऊ लागलेले आहे. ऐसे दुस्तर रण नदी भेडानुत्तर वे त्रिशुद्धी प्रसमरिता वानर मादी निळस क्रोध क्षोभला. आता असणारा त्या ठिकाणी प्रहस्त ज्या वेळेस वानरांवर घात करू लागलेला आहे त्यावेळेस असणार राक्षसांना असणारा त्या ठिकाणी राक्षसांना सुद्धा राग येऊ लागलेला आहे. रथारूढ प्रहस्त कुशल युत्पत्ते वर्षता बाणजाळ तेने त्रासिता वानर दळ निळ तत्काळ क्षोभला. आता ज्या वेळेस प्रहस्त वानरांना त्रास देऊ लागलेला आहे, त्रस्त करू लागलेला आहे, हे दुरून असताना निळ वानरांना पाहिलेला आहे. त्यांना राग आलेला आहे आणि त्याच्यासोबत युद्ध करण्यासाठी निळ वानर निघालेले आहे. वृक्ष उपडून सबळ प्रहस्ताशी हाणेता निळ तेने वर्षुने बाणजाळ वृक्ष समूळ छेदिला. आता निळ वानराने असणारं मोठं झाड उपटलेलं आहे आणि प्रहस्ताला मारण्यासाठी त्याच्या दिशेने फेकलेलं आहे, परंतु त्याचं निवारण असणारं प्रहस्तानं बाणाच्या सहाय्याने केलेलं आहे. वृक्ष छेदून या जाण निळावरी अति तीक्ष्ण प्रहस्त वर्षला बाण हस्तविंदान लागवे. आता ज्या वेळेस असणार निळ वानरानं जे काही मोठं वृक्ष त्या ठिकाणी त्या प्रहस्ताच्या दिशेने फेकलेला होता त्याचा हाताच्या सहाय्याने निवारण केलेलं आहे. येता प्रहस्त बाण कडाळे पडत डोळ्या झापडे वानरे कायचे बापुरे निळा समपाडे विंदिले. आता असणारा वानरांवर सुद्धा त्या असणारा प्रहस्तानं बाण सोडलेले आहेत आणि निळावर सुद्धा असणारा त्या ठिकाणी बाण तो प्रहस्त सोडू लागलेला आहे. प्रहस्ताच्या बाणश्रेणे निळ निवारे पुच्छ पाशाने रागे शालवृक्ष उपटोने धाव निर्माणी कोपिला. आता प्रहस्ताचे जे काही बाण असणारे निळाच्या दिशेने येऊ लागलेले आहेत ते असणारे मोठ्या मोठ्या पर्वताना दगडानं शेपटीनं असणारं निवारण त्या ठिकाणी त्याचं करू लागलेले आहे. प्रहस्त केला हातू हाते अश्वध्वज रथ चारते गाये निरे पै भस्मांती विस्तीर्ण क्षते पाडिले. आता असणारा त्या ठिकाणी जो काही प्रहस्त आहे त्याची असणारी दयनीय अवस्था त्या ठिकाणी झाड पाल मोठे मोठे डोंगर पर्वत फेकून असणारे त्या ठिकाणी निळ वानरानं केलेले आहे. येता शाल वृक्ष आघात दाके गजबजीला प्रहस्त रथ चांडूने सवेग पडत निळ कृतांत क्षोभला. आता शाल नावाचं एक मोठं वृक्ष त्या ठिकाणी ज्या वेळेस निळ वानरानं प्रहस्ताच्या दिशेने फेकलेला आहे ते येताना पाहून असणारा त्या ठिकाणी प्रहस्ताला कळून चुकलेला आहे की काही जरी झालं तरी या घातापासून मी वाचू शकत नाही, म्हणून आपल्या रथामधून उडी असणारी प्रहस्तानं मारलेली आहे. निळ सेनापती महाबळे सरताश्व सारथ्या कुरुनी होळे पुढे चालिला रणसमी रण कल्लोळे गर्जत. आता निळ त्या ठिकाणी असणारा जो काही निळ वानर आहे तो असणारा त्या ठिकाणी त्याच्यासोबत युद्ध करण्यासाठी समोर जाऊ लागलेला आहे. जे कोणी शाल वृक्ष आघात मुसळ घेऊन हातात रथावरुणे उडे प्रहस्त सांडून तेथ चाप शर. आता असणारा त्या ठिकाणी हातामध्ये मुसळ असणारा त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि निळ वानरासोबत युद्ध करण्यासाठी रणांगणामध्ये असणारा त्या ठिकाणी तो काही प्रहस्त आहे तो उतरलेला आहे. निळा कपिल सेनापती निळ कपिल सेनाधिपती प्रहस्त रावणा सेनापती सेनापती दोघे भिडती रणरंगी. आता निळ कोण होता तर वानरांचा सेनापती होता आणि प्रहस्त कोण होता तर राजा रावणाचा असणारा त्या ठिकाणी सेनापती होता. दोन सेनापती एकमेकांसोबत त्या ठिकाणी रणांगणामध्ये युद्ध करू लागलेले आहेत. रामायणाविषयी ह्यांना कुठेतरी लावा आपण नाही लोक ताट पडून बसते 12 वाजता संपून टाकते. आता हे काय येत प्रभु राम
हनुमान महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. रेणुका माता की जय. माता भगिनी प्रणवंत वैवर्त ज्ञानवर्त गुणवर्त भूषृत रती महारथी वाचे सुजन महाराज मंडळी यांचे चिरण्यात मस्तक कथेला सोबत रम्य रामायण आहे. रेणुका मातेच्या दरबारात असणारं चालू आहे. प्रसंग युगाचा आहे. त्यावेळेस असणारा दोघही सुर सैनापती म्हणजे एक राक्षसा सैनापती आणि एक वानराचा सैनापती. रामाचा असणारा सैनापती निळा असणारा आणि दुसरा पुरस्थ प्रधान. बरोबर. आणि पुरस्थ प्रधान असताना समोरासमोर लढायला आले. त्यावेळेस असताना ज्यावेळेस समोर दिसू लागले समोरासमोर एकामेकाला पाहू लागले. आकाशात जसं असणारं डग येतात आणि ते डग त्याच्यावर जर बारकाईनं पाहिलं तर कधी हातीसारखं दिसतात कधी चित्रासारखं दिसतात. तसे असताना दोघं रणसूर असताना विचित्र भासू लागले. कोण? नळ आणि नीळ आणि प्रस्थ प्रधान समोरासमोर त्यावेळेस आले. त्यावेळेस काय होत आहे का? एक वेळी एक विधी दृढ बाणी तुझ्या पिष्ट करी पाषाणी एक आणि गदा विधानी तुझा धुमा पाणी राम मारे. प्रस्थ प्रधान असणारा स्वतः बाणामागे बाण वानराच्या दिशेनं निळाच्या दिशेनं असताना सोडित होता रणभूमीमध्ये. आणि दुसरा वृक्षे पाषाण डोंगर पर्वत कडे असा असं हाणून त्या जेवढे बाण आले त्याला असणारा तुकडे त्या बाणाचे करीत होता. असा तो नीळ होता आणि बाण सोडणारा सरसैनापती असणारा प्रस्थ होता. रथ भागीला सारथी प्रस्थ झाला परजाती मुसळ घेऊन या हाती लघु व्यपती तपत. रथ असणारा तो स्वतः रणभूमीत असं प्रस्थ प्रधाने आणलेला होता आणि हातामध्ये मुसळ घेऊन ही रातच म्हणला होता झोपीतच मारू. त्याच्या बापाला एकही मारा ना वानर. तो घरा मुसळ फिरत होता पण असताना मुसळ फिरवून सुद्धा वानर मरत नव्हता. आणि त्याचा प्रतिकार असणारा नीळ सैनापती पाषाण फेकून वृक्ष फेकून गिलास फेकून गिलास नाही आणि तसंच असणारा काय आपलं ते मोठमोठाले डोंगर कडे फेकून असा असताना त्या ठिकाणी प्रतिकार करीत होता. मुसळ युती अति कुशल लघु लागले हाणुनिया मुसळ भेदिले निनालियाचे कपाळ केला बंबाळ शुद्धे. त्यावेळेस मुसळ हाणून या प्रस्थ प्रधानाने रेळाला असणारा एक मस्तकावर मुसळ आणलं. काही काळ असतो कोणाचा बी आणि त्याच्यामुळं मुसळ असणारा निळाला लागल्याबरोबर असणारा रक्त बंबाळ असणारा झालं. पण तो युद्ध त्यानं सोडलं नाही. अशुद्धे डवर लावानर शोभे जैसा मुही हवीर करावया प्रस्तासी मार उदे सत्वर आकाशी. आणि त्या वेळेस असताना अशुद्ध चौकून असताना रक्त वाहत होता निळाच्या. कारण मस्तकावर घाव लागलेला होता. रक्त बंबाळ असताना वीर तो नीळ झालेला होता. तरी सुद्धा तो कोमात गेला नाही. मूर्छना अवस्थेत पडला नाहीये. त्यानं विचार केला कशात उड्डाण केलं. जसं एखादा गिरोचा पर्वत किंवा पळसाचं झाड फुलावा तसा असताना तो फुललेला होता. आकाशात लाल बंद असताना नीळ दिसू लागला आणि पराक्रम करू लागला. तो कसा? उडी घालून गजारी निघाते आणि उरावरी प्रस्थ चालिला जाजरी सोय सावरी मुच्छेते. आकाशामध्ये असताना निळाने उड्डाण केलं. कर 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 असताना भोंडी करीत तो प्रस्थाच्या हृदयावर येऊन असताना आदळला. आदळल्याबरोबर
प्रस्थाला असणारी भोवंडी आली, चक्रा कोळ असणारा, त्याला काय करावं, जागेवर गिरक्या घालावं लागला, प्रस्थ खाली पडतो का काय, अशी भोवंडी चाचणी असणारी प्रस्थ पर्यंत आली. वीर प्रभ प्रहस्त कपीचा न मानुनी घात मुसळ घेऊनी धावत करावया घात परबळ असणारा वीर तो प्रस्थ होता, पराक्रमी होता. देवाला सुद्धा भीती त्याची वाटत होती. म्हणून त्यानं आपला पराक्रम असणारा करण्यासाठी हातामध्ये मुसळ घेतलं आणि तो निळाच्या समोर दिशेनं जाऊ लागला. लगू लागली मुसळस्त येता दे कोणी प्रस्त निरानंदे नाचत करावया घात पाडी पाडे. आणि ज्या वेळेस असणारा प्रस्थ निळाचा घात करणार अशी योजना करून गर 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 मुसळ फिरत आला, त्यावेळेस निळ असताना रणभूमीमध्ये नाचू लागला, गाऊ लागला आणि हरिकीर्तन रामाचं कीर्तन नामस्मरण करून असताना तो तिथले तिथं असताना नृत्य करू लागला. असा तो निळ प्रहस्त प्रहस्त झेलिता मुसळ सवेग मारू आला निळे घेऊनी शीघ्र शिर त्याचे कपाई परस्त नसता त्या वेळेस त्या हातामध्ये जे मुसळ होतं तो तोलीत होता, फिरवीत होता, चमत्कार असताना दाखवत होता, त्याचा पराक्रम असताना अगोदरच हावभावामध्ये असताना टाइम जात होता. एवढ्यामध्ये असताना नळाला समय सुचला आणि मोठी एक असणारी शिळ उचलली, दगड उचलला थोडक्यामध्ये आणि तो गरगर फिरविला निळाच्या आपल्या प्रस्थाच्या दिशेनं. तो निळाने दगड पाषाण फेकला. सबय हाती ताशिया शेत भेदिला कपा अशुद्ध वाता बबा स्थितीस्त उडला. सबळ असणारा तो पर्वत होता, आपलं ते शिळा होती, तेव्हा फेकल्याबरोबर ती असणारी कपाळावर लागणार का लागली, कपाळावर असणारा लागणार आणि लागल्याबरोबर लाईट आली का, आणि अशा पद्धतीमध्ये असणारा त्यावेळेस दोघांचं समोरासमोर युद्ध सुरू झालं. आयुष्य गेले हातो हाती प्राण सांडिला इंद्रयुक्ती देहीची पे गेली मती पांडिला स्थिती बनबनित. ज्या वेळेस परस्त असताना हे रातचं मारून दिवसा मारून मुकाट्यानं गाव करून कपट करून षडयंत्र करून असं जे प्रस्ताचं चालू होतं ते असताना एक गाव असताना पाषाणाचा शिळाचा असताना निळाने मारला, मारल्याबरोबर कपाळाच्या चिंदाड्या झाला, टरबूज फुटावा तसं असताना कपाळ फुटलं आणि त्याचं जे ती अवसान होतं दिह्याचा असताना जो नरदिहाला येऊन त्याने एक प्रकारची असणारी त्या ठिकाणी खेती केली होती ती संपुष्टात आली आणि धूळ खात असणारा जमिनीवर असणारा देहाचा शेवट होऊन कोसळला प्रस्थ प्रधान. गेले यश गेले कीर्ती गेली त्याची शर्य शक्ती गेली गर्ज सन्मास्मती पांडिला स्थिती बनबनित. त्या वेळेस असणारा तो स्वतः प्रस्थ प्रधान निळाने धर्तरी असणारा कोसळला, पाषाण डोक्यात घालो आणि त्याचं यश गेलं, कीर्ती गेली, पुरुषार्थ गेला, धैर्य गेलं आणि त्याचं जीवन उद्ध्वस्त असणारं झालं. हे असणारे फक्त निळाने केलं. उशित सपल सप वृक्ष उंडले छेदितमुळ ते विप्रस्त वीरप्रभ पडे तत्काळ स्थितीतही. आणि त्या वेळेस असणारा स्वतः एकांद मोठा वृक्ष वडाच्या वृक्षासारखा आणि त्याला चौकून असणाऱ्या त्या वृक्षाला असणाऱ्या काय असतात त्या वडाच्या वृक्षाला जाळ्या पारंब्या सारख्या असणारा सगळ्या चौकून असणारा, पण तो सुद्धा पारंब्याचा वृक्ष एखाद्या वेळेस असणारा तो कोसळून कोरमाडून पडावा
तसं असताना त्या ठिकाणी या निळाने सेनापती असताना पाळला आणि तशी अवस्था त्यांच्या सैन्यामध्ये असणारी चौकड मुरगळ्यासारखी झाली. त्याला एक प्रकारची मरगळ आली. काय करतात सर सेनापती मिलन काय करतात ते अशी समय हा निळाने असताना युद्धामध्ये प्रसंग बनविला. प्रभु रामचंद्र चंद्र भगवान की जय. नीळ मारिला प्रहस्त बोंब उठली राक्षसांत मुख्य धुरेचा झाला घात अतिअंकात लंकेशी. निळाने ज्यावेळेस प्रस्थ प्रधान मारला त्या वेळेस असताना जे सगळे राक्षस होते ते म्हणू लागले आपला जो मुख्य असणारा सरसेनापती होता तोच संपुष्टात आला. कुणाच्या जीवावर लढायचं, कुणाच्या मार्गदर्शनाखाली लढायचं आणि त्याच्यासाठी हा निरोप असणारा लंकेत कळल्याबरोबर सैन्यात कळल्याबरोबर अति आकांत अति असताना जिकडं तिकडं दुःखाचा सागर असणारा राक्षसामध्ये पसरला. त्यावेळेस घडलं काय सन्मुख राहावया जाण कोणी न धरती अंगावन पळता राक्षस कंपाय मान लंका भुवन ठाकेना. त्या ज्या वेळेस असताना ज्या समयाला प्रस्थ पडणार रणभूमीमध्ये कोसळला त्याच्याबरोबर जे अनेक सैन्य आलेलं होतं अगणित सैन्य आलेलं होतं त्यावेळेस असताना त्याला म्हणे तू पुढं हो तू पुढं होऊन लढ. ते म्हणे तू पुढं होऊन लढ. ते मला पुढं जायचं ठार होतोय कशाला असणार ज्याला त्याला पुढे ढकलीत होते पण कुणी सुद्धा आगमन करीत नव्हतं. कोणी सुद्धा पुरुषार्थ करीत नव्हतं की आता या नळा पुढे जावा निळा पुढे जावा आणि घनघोर युद्ध करावा. सगळे असणारे ज्याला त्याच्याकडे बोट करीत होते ज्याच्याकडे हात करीत होते पण पुढे रणभूमीत कुणी येत नव्हतं. पळता पायी वेंगाडी वळत धाके धाके मागे पाहत रणी पडल्या प्रहस्त अतिअंकात राक्षसा. आणि पुढं असताना चाललं की पायात जशी बिडी किंवा पायात जसे असताना एखाद्या जागेवर असताना त्या ठिकाणी मरगळ यावा पायात पाय बिडी पायात पाय घोटाळा होतं. तसे असताना हा प्रस्थ पडल्यावर त्या सैन्याची अवस्था झाली आणि सगळ्या सैन्याची एक प्रकारचं असणारं जे बुद्धीचं धैर्य होतं बुद्धीची निष्ठा होती ती असणारी सगळी गेली आणि एक प्रकारची फक्त घाबरट सुटली. आता पुढे जायचं कोणी लढायचं कोणी हाच प्रश्न असणारा सगळ्या सैन्यामध्ये ज्याच्या त्याच्या मुखावाट बाहेर निघत होता. देखोने प्रहस्ताचे मरण एका पाडिले महामौन भये मूर्छित झाले मन कार्याकारण विसरले. प्रस्थ प्रधान मेल्यावर असताना त्या ठिकाणी काही कुणीच काही बोलत नव्हतं तर कुणी काही असणार फक्त एकाला मौन पडलं म्हणजे ते म्हणत होते आम्ही इथं लढायला नाही आलो उंग इकडे बघण्यासाठी आलो असं सगळेजण मौन धरून काही न शब्दात बोलता तिथून असताना त्यांना पाय काढता घेतलेला होता या राक्षस सैन्याने आणि वानर सैन्य सगळं ऐकत होते काय बोलतात ते. कुंभ भांगिलिया जाण सैरा पसरे जीवन प्रहस्त निमल्या प्रधान पळे सैन्य सैरा वैरा. एखाद्या वेळेस असताना सोन्याच्या तळ्यासारखं तळ ते तळ जर फुटलं तर पाणी जसं सैरावऱ्या चौकड नदीच्या किनाऱ्याचे जेवढे गाव आहेत त्याला भीती निर्माण होते तसे असणारे प्रस्थ प्रधान पडल्यानंतर त्यांचं जे सैन्य होतं ते असणारं हाती घाबरलं होतं हरबळलं होतं आणि त्यानं सगळ्यांना पाय काढता घेऊन लंकेच्या दिशेनं पळायला सुरुवात केली होती. नीळ सुग्रीवा सेनापती प्रहस्त नीळ सुग्रीवा सेनापती प्रहस्त मारणी रणयुगपती सोये पावला विजय व्रती वानर स्मिती स्वानंदे. त्या वेळेस असणारा स्वतः सुग्रीवाचा सरसेनापती कोण होता वानराचा असणारा नीळ असणार आणि तो नीळ ज्यावेळेस विजयी झाला या प्रस्थ प्रधानाला मारलं
त्यावेळेस सगळ्या वानरांनी असताना उल्हास निर्माण झाला, विस्मित झाले. आपल्या सेनापतीनं एवढं कार्य केलं म्हणून सगळ्या वानरांनी नवल वाटू लागलं. नीळाची विजयी ख्याती स्वयंयुगपती वानिती समुखे वाणी रघुपती वाणी कीर्ती सौमित्र. या नीळ सेनापतीचे असणारे सगळे सुग्रीवासहित वानर, अस्वल, माकड सगळे जण असताना त्या ठिकाणी कीर्ती वाहू लागले, त्याची लीला गाऊ लागले. निळाने असताना पुरुषार्थ केलाय. सगळे गात होते त्यात नवल नाही, पण जगाचा मायबाप तो सुद्धा असताना निळाचं कौतुक करू लागला. आणि गुण वर्णन निळाने जो आज पुरुषार्थ केलाय तो असताना महान आहे असं गुण वर्णन निळाचं करू लागला. नीळ येऊन आपणा श्रीराम घाली लोटांगणा रामे दिदले आलिंगना समाधान स्वानंदे. निळाने येऊन असताना आल्याबरोबर स्वतः रामचंद्रला जगाच्या मालकाला असणारा लोटांगण घातलं आणि लोटांगण घालून नमस्कार करून असताना प्रभू रामचंद्रला एक विनंती करू लागले. आणि त्या विनंतीचे असताना आवडीनं शब्दामध्ये म्हणाले, हे रामा, हा विजय जो झालाय तो असताना माझ्यामुळे नाहीये, तुमच्याच कृपा प्रसादामुळं किंवा कृपा कटाक्षे मिळालेले म्हणून असताना मी या ठिकाणी युद्ध केलं असं तो नम्रता गाऊ लागला. नीलरामाच्या पुढे उभा राहून लक्ष्मणाचे वंदी चरणा तेने दिदले आलिंगना निळाचे भाग्य गहना करीती स्तवन सुरवर्य. आणि ज्या वेळेस असताना लक्ष्मणाच्या पुढे उभा राहिला, लक्ष्मणाने कडून असताना शेष अवतार असून सुद्धा हृदयाच्या ठिकाणी धरलं, पाठीनं हात फिरला, आलिंगन दिलं. आणि हे सर्व या दोघांचं मिलन पाहून, भक्ताचं मिलन पाहून जे सुरवर होते, 33 कोटी देव होते, ऋषी होते, मुनी होते, साधू होते, या सगळ्यांना नवल वाटू लागलं. आणि निळाची कीर्ती सगळेजण गाऊ लागले. गात असताना काय म्हणू लागला आनंदाच्या भरा, अंगद सुग्रीव जामवंत साक्षेपे वंदिला हनुमंत निळे मारिला प्रहस्त बोंब उठली लंकेत. आणि ताबडतोब नीळ परत आल्यानंतर अंगदालाही नमस्कार केला. अंगद असा होता बारका, त्यालाही नमस्कार केला. आणि असताना स्वतः हनुमंतालाही असताना नमस्कार केला, जामीवंतालाही नमस्कार केला, त्यांचे असणारे बंधुराज त्यांनाही नमस्कार केला. आणि सगळ्यांचा असणारा आशीर्वाद घेत घेत निळा असताना पुढे जात काय म्हणतो, इंद्र बळेसी समान तो प्रहस्त मारिला प्रधान शस्त्र वाढले संपूर्ण त्यांचे मर्दना मी करीना. आणि त्यावेळेस असताना हात जोडले सर्वांच्या समोर नळाने आणि म्हणू लागला, इंद्र बळासारखा, इंद्रादी देवाला सर्वांचा भीती वाटत होती, 33 कोटी देवाला ज्याची भीती वाटत होती, हे देवाचे शत्रू तेच आपले शत्रू असं असणार. पण आता जे शत्रू वाढले त्या सगळ्याचा निपंत मी तुमच्या कृपेने करील असं असताना तो नीळ आणि असताना प्रभू रामचंद्राच्या समोर बोलू लागला. लक्ष्मणा सहित श्री रघुनाथ मी मारीन म्हणे लंकानाथ करावया वानराचा अंत रावण निगत संग्रामा. इकडं प्रभू रामचंद्र सुद्धा म्हणू लागले की रावणाचा अंत मी करीन. लक्ष्मण सुद्धा तसंच बोलू लागला. आणि लंकेच्या वेळेस हा निरोप कळला की आपला प्रश्न प्रधान कामी आलाय, तो युद्धामध्ये असताना संपुष्टात आलाय. त्यावेळेस असताना राजाराव म्हणला, या सगळ्या राक्षसाचा सूड घेण्यासाठी, या सगळ्या राक्षसाचा उष्ण घेण्यासाठी मीच आता स्वतः असताना रणभूमीत जाणार. आणि आता कुणाला पाठीत नाही म्हणला, कारण आता जे करायचं ते आपणच कार्य करायला पाहिजे असं म्हणून राजारावण त्या सिंहासनावर उठला आणि असताना पुढे जरा सभा मंडपात जाऊ लागला. त्यावेळेस चंद्र भगवान
अंगद सुग्रीव जांबवंत साक्षे वंदिला हनुमंत नळ कुमुदादी व्युत्पत्ती समस्त निळवंदित स्वानंदे. त्यावेळेस असताना अंगद अधिक हनुमंत आणि जे का कुमुद आणि का असताना त्यांचे जे का जोडीदार आहेत, त्या सगळ्याला नमस्कार असताना स्वतः असताना निळ घालू लागले. सुग्रीवे थापटिली पाटी अंगद स्वानंदेला विकंठी वानर सांगते विजय गोष्टी निळ जगजे रणयोद्धा. त्यावेळेस सुग्रीवानं पाठ ताटली शाबासकी असणारी दिली. कशी दिली कारण वाचलंच लेखी आणि म्हणून शाबासकी दिल्याबरोबर असताना स्वतः त्याला सुग्रीव पाठ थापरू लागला आणि निळाने असताना निळाची अंगदान असताना कौतुक केलं, स्तवन केलं. आणि त्यावेळेस असताना स्तवन कसं केलं, रामचंद्र भगवान की जय. गजर निळ विजय झाला म्हणून असताना सर्वांनी केलं. त्याच्या पुढं श्रीरामासद पाठीराख रणे वानरा नाही शंका जिणावया दशमुखा करीत्या वाक अवघेही. सगळेच वानर भिवू नकोस, बरोबर रामचंद्र आमच्या पाठीशी या. असं वानर असताना एकामेकाला संपुष्टात बोलू लागले. त्याच्यामुळे आम्हाला घाबरायची गरज नाहीये. त्याचं दुसरं कारण होतं, त्यांचा जोश असताना रामाचं नामस्मरण करीत होते म्हणून ते भेद नव्हते, घाबरत नव्हते आणि रामाचा जय घोष करीत होते. एका जनार्दना शरण श्रीराम दृष्टी पुढे रण रण नव्हे ब्रह्मपूर्ण गायते जाण महाबोध. आणि श्री परशुरामचंद्राच्या डोळ्या पुढे असणारं जे रणांगण होत होतं, युद्धामध्ये असणारे जे कामी येत होते म्हणजे मरत होते, ते असणारं अमरत स्वरूपाला वैकुंठाला असणारं प्राप्त होत होते. ते असणारं त्या ठिकाणची हाणामारी नव्हती, ती मारामारी नव्हती, तर एक प्रकारचा तो स्वतः निजमध्ये स्वतःचा बोध होता. आणि त्या बोधामध्ये त्यांना असणारं एक प्रकारचं काही ना काही त्यांच्या आयुष्यात जीवनात करत कल्याण त्यांचं रामाच्या दृष्टीपुढे होत होतं. ही असणारा ग्रंथ करते नाथबाबा शेवटला असताना सांगतात म्हणून स्वस्ति श्री भावार्थ रामायणे युद्धकांडी